तर फलटण डॉक्टर महिला आत्महत्या प्रकरणी बीड जिल्ह्यामध्ये वडवणी गावामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे। आत्महत्या केलेला डॉक्टर बीड जिल्ह्यामधील वडवणीच्या रहिवासी आहेत आणि डॉक्टर आणि आरोपींवर कठोर कारवाई करण्याची या ग्रामस्थांची मागणी आहे। वडवणी बंदला सर्वपक्षीय नेत्यांनी सुद्धा पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळते। फलटण इथं कार्यरत असलेल्या डॉक्टर महिलेनं आत्महत्या केलेली होती आणि या प्रकरणामधील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी बीडमधील वडवणी तालुका बंदचा इशारा देण्यात आला आहे। फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती आणि आता या आत्महत्या प्रकरणातील आरोपींवर कठोर कारवाई करावी या मागणीसाठी वडवणी बंदची हाक देण्यात आली आहे। आपण सध्या वडवणी शहरात आहोत आणि एरवी गजबजलेली असलेली ही बाजारपेठ आज पाहू शकतो आपण कशा पद्धतीने सकाळपासून बंद आहे। या बाजारपेठेत शुकशुकाट आहे। तसेच आता या प्रकरणात ज्या महिला डॉक्टरने आत्महत्या केली होती त्यांनी यापूर्वी पत्रामध्ये ज्या अधिकाऱ्यांवर आरोप केले होते त्यांच्यावर देखील कारवाई करण्यात यावी। या प्रकरणात SIT स्थापन करून त्या माध्यमातून चौकशी केली जावी अशी सगळी मागणी आता वडवणी शहरवासियांनी केली आहे। तसेच या पीडित कुटुंबियांनी देखील केली आहे आणि एकंदरीतच याबाबत प्रशासनाला देखील निवेदन देण्यात आले आहे। या बंदच्या पार्श्वभूमीवर बंदोबस्त देखील या ठिकाणी वाढवण्यात आला आहे। थोड्याच वेळात या ठिकाणी रास्ता रोको आंदोलन देखील केले जाणार आहे आणि अतिशय आक्रमक भूमिका आता या वडवणी येथील शहरवासियांनी घेतल्याचं आपल्याला पाहायला मिळतं। एकंदरीतच आता या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी या प्रकरणात कठोर कारवाई केली जाईल असं आश्वासन दिलं आहे, परंतु अद्यापपर्यंत SIT मात्र स्थापन झालेली नाही आणि आता त्याच मागणीसाठी वडवणी शहर बंद बरोबरच बीड परळी मार्गावर